आज संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक त्या ठिकाणी झाली आणि जे अपेक्षित होतं प्रसार माध्यमातून की 2 दिवसाचंच अधिवेशन होईल आणि ते पुढे ढकलणं, तशाच पद्धतीनं या सरकारने जे पूर्वनियोजित होतं ते सोपस्कर आज संसदीय कामकाज सल्लागार समितीत पार पाडले। खरं म्हणजे मी विरोधी पक्ष नेता म्हणून मागणी केली की एक तर अधिवेशन 2 आठवड्याचं हवं, कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत। अतिवृष्टीचा विषय असेल, शेतकऱ्यांसाठीचा, त्या ठिकाणी कोरोनाचं अजूनही संकट आपल्यावरचं गेलेलं नाही आहे। आज विनयभंग, बलात्कार, अत्याचारासारख्या घटना महिलांच्या बाबतीत राज्यभर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि एकंदर पूर्ण राज्याचं जनजीवन विस्कळीत असताना राज्यातील जनता आज वाट पाहते की नेमकं या विषयांचं स्टेटस काय आहे। या संदर्भात चर्चा होणं आवश्यक आहे, म्हणून 2 आठवड्याचं अधिवेशन करा अशा प्रकारची मागणी आम्ही लावून धरली। कोरोनाचं कारण सांगत असताना 2 दिवसासाठी पण आपण यंत्रणा उभी करणार, त्याचबरोबर आज सगळी सार्वजनिक स्थळं आपण मोकळी केलेत, त्याची आपण काळजी घेतोय कोरोनाची। आणि मग जर हे विधिमंडळ सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा असं व्यासपीठ निर्णय घेणार आहे, जे कपिल पाटील म्हणाले की अत्यावश्यक असं हेही या ठिकाणी सभागृह आहे आणि ती गोष्ट या ठिकाणी सरकारच्या निदर्शनास आणली, परंतु संसदीय कामकाज मंत्री त्या ठिकाणी रेटून नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असताना हेही सांगितलं की सरकारनं प्रस्ताव आणला म्हणजे काय या समितीत मान्यच केला पाहिजे असं काही या ठिकाणी नाही आहे। या ठिकाणी कामकाज समितीत चर्चा होऊन आपण विषय आणू शकतो। मी 2 गोष्टींची मागणी केली। एक, आज महिलांवर राज्यात विनयभंग, अत्याचार मोठ्या प्रमाणावर होत असताना दिशासारख्या कायद्याचं सुतोवाच या ठिकाणी अनेकदा केलं, वर्ष झालं कुठलीही हालचाल नाही। दिशाचा कायदा या अधिवेशनात आणावा ही मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे, त्यावर विचार करतो सांगितलंय। आणि जो मेटे साहेबांनी विषय काढला त्याचा मी पुनर्विचार केला की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आज नेमकं काय धोरण आहे, कारण चर्चा होत आहेत, निर्णय होत नाही, आंदोलनं मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि त्याच्यामुळे नेमकी भूमिका काय आहे, कुठल्या स्टेजला आपण या ठिकाणी आहोत हेही मराठा समाजाला कळलं पाहिजे। त्याचबरोबर त्यामुळे ओबीसी समाजही अस्वस्थ आहे की आमच्या आरक्षणाचं, आमच्या हक्कातलं काय होणार आहे। तर अशा दोन्ही समाजाच्या दृष्टीनं सरकारची भूमिका राज्यातील जनतेसमोर येणं महत्त्वाचं आहे आणि हे दोन्ही विषय या अधिवेशनात घ्यावी अशी मागणी केली। सभापतींनी त्या ठिकाणी एखाद दुसरा दिवस त्या ठिकाणी माझ्या अधिकारात वाढवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलंय, परंतु आमची मागणी 2 आठवड्याची होती आणि दिशा आणि मराठा आरक्षणाला प्राधान्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेतली। सर, एक विरोधाभास वाटतोय का? एकीकडे सगळं उघडतं जाते, अनलॉककडे जाते आणि अधिवेशनच नेमकं 2 दिवसाचं, मागचं अधिवेशन देखील 2 दिवसात झालं, पहिलं अधिवेशन गुंडाळा लागत होतं। महाविकास आघाडी सरकारमध्ये एकही अधिवेशन झालेलं नाहीये, सगळं उघडत असताना विरोधाभास वाटतोय का? हे अधिवेशन, हे सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय, कारण राज्यातल्या अनेक विषयांवर त्या ठिकाणी आम्ही पर्दाफाश करू, त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये अधिवेशन निपटण्याचा प्रयत्न सरकारचा या ठिकाणी सुरू आहे। आपण म्हणालात ते रास्त आहे की एका बाजूला आपण सार्वजनिक स्थळं मोकळी करतोय, मंदिरं मोकळी त्या ठिकाणी केलेत, रेस्टॉरंट बार केलेत, आपण मंडया मोकळ्या केल्यात, फक्त आपण काळजी घेतोय। आज सार्वजनिक स्थळं ओपन करताना काळजी घेतोय। मग जर 2 दिवसासाठी आम्ही इथे यंत्रणा एवढी मोठी उभी करणार आहोत तर आणखी 2-4 दिवसांनी काही फरक पडणार नाही। त्याच्यामुळे सरकारला त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या भूमिकेपासून त्या ठिकाणी त्रास होणार या भावनेतले सरकार अधिवेशनापासून पळ काढू इच्छित आहे। आज काही या संदर्भात त्या संदर्भात एक निकाल तुमच्या बाजूने लागलाय, इतर अजून काय माहिती या संदर्भातलं? नेमकं पहिली सुरुवात आमची उत्तम झालेली आहे। धुळे, नंदुरबारमध्ये आपण बघाल की जे सरकार या ठिकाणी महाविकास आघाडीचं सांगतंय, आमच्यात सुसंवाद आहे, आमच्यात एकवाक्यता आहे, कुठलेही मतभेद नाहीत। आता आपण या निकालाच्या माध्यमातून बघाल 213 मतं या ठिकाणी महाविकास आघाडीची होतात, साधारणतः 157 काँग्रेस, 26च्या आसपास त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि 20 शिवसेना, अशा प्रकारे साधारणतः 213 मतं होत असताना जवळपास 115 मतं त्या ठिकाणी आज
अमरीशभाईंना मिळालेत याचा अर्थ तुमच्यात काही आलबेल नाही, प्रचंड विसंवाद आहे. आणि म्हणून तुमच्या निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान केलंय. ही उद्याच्या भविष्याची या ठिकाणी नांदी ही निवडणूक आहे असं मी सांगतो. तर अमरीशभाईच्याच बाबतीत खास करून तुमचे पूर्वाश्रमीचे मित्र आणि आत्ता महाविकास आघाडीत सामील झालेल्या काही नेत्यांनी दावा केला होता की याचा फटका भाजपला बसेल, ताकद जी आहे ती राष्ट्रवादी किंवा इतरांच्या मागे ती उभा करू, पण तसं काही दिसलं नाही. तिन्ही पक्ष एकत्रित होऊन सरकारचा वापर करत प्रचंड तिन्ही पक्षांनी ठाण मांडून ताकद लावली, परंतु राज्यातील जनता त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत आहे हे धुळे नंदुरबारच्या निकालातनं सकाळी त्या ठिकाणी दाखवून दिले.